नमस्कार मित्रांनो, मी प्रताप महांगडे आपल्या कथा आणि व्यथा या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज पुन्हा एकदा एक कथा घेऊन तुमच्यासाठी आलेलो आहे। कथेचं नाव आहे शिक्षणाचा बाजार। शिक्षणाचा बाजार ऐका तर मग। श्रीपती आज जाम खुश होता। त्याचा आनंद गगनात मावत नव्हता। हातात पेड्याचा पुडा घेऊन तो गावात पेढे वाटत होता। बातमीच तशी आनंदाची होती। आज त्यांची थोरली मुलगी विद्या 12वीला 92% मार्क पाडून फर्स्ट क्लासने पास झाली होती। कोणताही बाहेरचा क्लास न लावता सायन्स साईडने फर्स्ट क्लास मिळवणे म्हणजे काही सोपं नव्हतं। पण विद्या मुळातच हुशार। आईबाच्या कष्टाचं तिनं खरंच चीज केलं होतं। सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विद्याने आईबापाला शेतीत मदत करीत खरंच नाव कमवलं होतं। आणि चावडीत लावलेला अभिनंदनाचा विद्याचा फोटो असलेला बॅनर पाहून श्रीपतीला अभिमान वाटत होता। विद्याला डॉक्टर होण्याची इच्छा होती आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्या 1.5 एकर जमिनीत श्रीपती राबत होता। आता फक्त एकच काम उरलं होतं। तेवढी नीटची परीक्षा चांगल्या मार्काने विद्या पास झाली की मग सगळं काम सोपं होणार होतं। आता विद्या नीटच्या परीक्षेच्या तयारीला लागली। पण तयारी करायची कशी? ना कुठला क्लास, ना कुठली पुस्तकं, ना कोणाचे मार्गदर्शन। क्लास लावायचा म्हटलं तर क्लास होताच कुठे जवळ। विद्याला खूप टेन्शन आलं होतं। अनेक सुशिक्षित लोकांकडून मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न केला। काहींनी जमल तशी अभ्यासात मदत केली आणि जवळपास क्लास नव्हताच। विद्यानं जमल तसा जास्तीत जास्त अभ्यास केला आणि नीटची परीक्षा दिली आणि वाट पाहू लागली निकालाची। काही दिवसांनी निकाल आला आणि ज्याची भीती होती तेच झालं। जेमतेम टक्केवारी घेऊन विद्या पास झाली होती। डॉक्टर बनण्याचं स्वप्न हितच भंगलं होतं। BMSला ॲडमिशन मिळणं शक्यच नव्हतं। शेवटी नाईलाजाने BHMSला ॲडमिशन घेण्याचं ठरलं आणि मग सुरुवात झाली कॉलेज शोधायला। श्रीपतीला घेऊन पुण्यातली बरीचशी मेडिकल कॉलेज पालथी घातलीत, पण त्यांची फी ऐकूनच श्रीपतीच्या काळजात धडकी भरली। तरी पण विद्याने हार नाही मानली। शैक्षणिक कर्ज घेण्याचं ठरलं। जवळच्या बँकातून चौकशी केली, पण श्रीपतीच्या 1.5 एकराचा सातबारा कित्येक कर्जांच्या थकबाकीने गिरगटला होता। परत सिबिलचा प्रश्न होताच। कशाचं सिबिल आणि कशाचं काय, श्रीपतीला तर काहीच कळत नव्हतं। नाराज होऊन श्रीपती व विद्या पायात डोकं घालून बसली होती। पोरीला डॉक्टर करणार असं म्हणणारा श्रीपती मनातल्या मनात फुटत होता। लेकीच्या शिक्षणासाठी आपण काहीच करू शकत नाही या विचाराने त्याला उमाळा आला आणि दाबून धरलेला हुंदका बाहेर पडला। तो हुंदका विद्याच्या कानावर गेला। भरल्या डोळ्यांनी ती उठली आणि श्रीपतीच्या गळ्यात जाऊन पडत तिने मोठ्याने हंबरडा फोडला आणि दोघेही गळ्यात गळा घालून धुसमसून रडू लागली। शेवटी विद्यानं स्वतःला सावरलं आणि श्रीपतीचं डोळं पुसत म्हणाली, बाबा, डॉक्टर इंजिनियर बनणं आपल्यासारख्यांच्या आवाक्या बाहेरचं आहे। सर्वसामान्यांच्या आवाक्यात शिक्षण राहिलेलं नाही। जेवढ्या पण कॉलेजला भेटी दिल्या ती सगळी कॉलेज पुढाऱ्यांची किंवा कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या नेत्यांची आहेत किंवा उद्योगपतींची। नुसता बाजार केलाय रे या राजकारणी लोकांनी शिक्षणाचा। अशानं गरीबच राहणार आणि श्रीमंत पैसे देऊन शिक्षण घेणार। गुणवत्ता कचऱ्यात जमा झाली, त्यात आरक्षण। मग आपल्यासारख्याचा कुठे नंबर लागणार? शिक्षण पद्धतीच्या सिस्टीममध्येच दोष आहे। ही शिक्षण पद्धतच बदलायला हवी, पण आपल्या नेत्यांना हे कधीच कळणार नाही आणि कळलं तरी ते बदलणार नाहीत। शिक्षण हे त्यांचं कमवायचं साधन झाले। जाऊ दे विषय सोडून। नाहीतरी प्रवेश मिळून ही काय उपयोग? तिथं राहायचं म्हटलं तरी हॉस्टेलचा खर्च, जेवायचा खर्च कसा परवडणार होता आपल्याला? जाऊ दे, पण उद्यापासून परत अभ्यासाला सुरुवात करीन। पण आता डॉक्टर नाही, UPSCची परीक्षा देऊन जास्तीत जास्त शिकीन, मोठी होईन, जमलं तर राजकारणात पण जाईन। पण ही सिस्टीम मोडीत काढीन। जोपर्यंत ही सिस्टीम मोडीत निघत नाही तोपर्यंत गरीबच राहणार आणि श्रीमंतच होणार।
त्याच्यासाठी कितीही शिकावं लागलं, कितीही खस्ता खाव्या लागल्या, जमिनी विकावी लागली तरी चालेल बाबा, पण लक्षात ठेव मला ही सिस्टीम मोडायची. नको टेन्शन घेऊ, चल उठ उठ जेवायला जाऊ. आता डॉक्टरकीचा विषय संपलाय, चल उठ. आणि विद्या उठली. ते उच्च शिक्षण घेऊन ही शिक्षणाची सिस्टीम मोडीत काढण्यासाठी आता प्रवास चालू झाला होता, तो स्पर्धा परीक्षांचा. माहीत नाही मित्रांनो, विद्या उद्या शिक्षण घेऊन मोठी होईल का नाही आणि ही सिस्टीम मोडीत काढील का नाही. पण सत्य हेच आहे, शिक्षणाचा अक्षरशः बाजार झालाय. सर्वसामान्य माणसांच्या शिक्षण आवाक्या बाहेर गेलेला आहे. त्यामुळे गरीब हा गरीबच राहिलेला आहे आणि श्रीमंत हा श्रीमंतच होत जाणार. आणि श्रीमंत परीक्षा, डॉक्टरची परीक्षा देतोय ते सुद्धा पैसे भरून. त्यामुळे गुणवत्ता नसताना सुद्धा जर असा डॉक्टर इंजिनियर जर जन्माला आले तर त्यांचा काय उपयोग आहे. खरंच विचार करायला लावणारी कथा आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. तोपर्यंत धन्यवाद.